नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुलकर्णी ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे। प्रथमतः सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शेतकरी बंधूंनो, आपण नेहमीच महोगनी याचा अभ्यास आणि याची व्हिडिओ बनवत असतो आणि महोगनीला अतिशय डिमांड असल्याकारणानं वेळोवेळी आपले महोगनीचे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात। पण या महोगनीसोबतच कृषी वनीकरण म्हणजे ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण इतर पिकांचा देखील इथून पुढे विचार करणार आहोत आणि त्याची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहोत। कृषी फॉरेस्ट्रीमध्ये जसं तुम्ही बघताय की सागवान आहे, मिलियाडुबिया आहे, त्यानंतर निलगिरीची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते प्रामुख्याने। त्यानंतर तुम्हाला सुबाबूळ देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लागवड होत असते। त्याखेरीजच महोगनी तर आपली आहेच आहे आणि उत्तर भारत जर बघितला तर तिथे प्रामुख्याने पॉप्युलर नावाच्या वृक्षांची लागवड जी आहे ती ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये होत असते। तर आज या पॉप्युलर नावाच्या वृक्षाची लागवड, त्याचं संगोपन आणि त्याचं मार्केटिंग आणि त्याचा होणारा एकंदर इकॉनॉमिक्स जे आहे हे आपण आज स्टडी करणार आहोत। तर ज्या शेतकऱ्यांनी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना मी विनंती करतो की पटकन आपलं सबस्क्राईब करून घ्या चॅनल, कारण की असेच बहारदार ॲग्रो फॉरेस्ट्रीमधले वेगवेगळ्या विषयांवरचे तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत। म्हणून पॉप्युलर या वृक्षाच्या लागवडीसाठी हा व्हिडिओ जो आहे तो आपण सुरू करूया। नमस्कार, पॉप्युलर या कृषी वनीकरणमध्ये येणाऱ्या वृक्षाची आपण माहिती आता घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, 4 ते 5 वर्षात तयार होणारं हे ॲग्रो फॉरेस्ट्रीचं पीक आहे। प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, त्यानंतर आपल्या मध्य प्रदेश आणि बिहार या ज्या सखल प्रदेश आहेत ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नद्यांचा प्रदेश आहे हा, इथे माती अतिशय सुपीक असते। साधारणतः पांढरट ते लालसर माती तुम्हाला ह्या सगळ्या भागांमध्ये दिसेल। पाण्याची उत्तम पातळी इथे असल्याकारणाने ही वृक्ष जी आहेत ती प्रामुख्याने या विभागामध्ये घेतली जातात। आता जिथं नद्यांचा प्रदेश आहे तिथे नैसर्गिकच तापमान जे आहे ते 15 डिग्रीपासून ते 32 डिग्रीपर्यंत राहणार आहे। म्हणून हवामानाचा विचार केला असता 15 ते 32 डिग्रीच्या दरम्यान टेम्परेचर व्हेरिएशन असलेल्या सर्व भागांमध्ये पॉप्युलरची शेती करू शकता। पण प्रामुख्याने जिथं भात शेतीची खचरं आहेत तिथे पॉप्युलर घेताना तुम्हाला जास्त सोपं जाईल का, तर ती आपण पुढील भागात पाहणारच आहोत। प्रामुख्याने कसं आहे की 4 ते 5 वर्षात तयार होणाऱ्या पिकांची नर्सरी मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून ही नर्सरी कशा प्रकारे तयार केली जाते तर वॅमको सीडलिंग नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमार्फत याचे वेगवेगळे सीडलिंग जे आहेत ते इतर नर्सऱ्यांपर्यंत गेलेले आहेत आणि या नर्सऱ्यांच्या कटिंगच्या माध्यमातून या झाडाची जी आहे ती लागवड होत असते। म्हणजे नर्सरी तयार करताना याच्या 6 ते 9 इंचाच्या कटिंग्स या वापरल्या जातात। साधारणतः अंगठ्याच्या जाडीच्या कटिंग ज्या आहेत त्या जमिनीमध्ये आपल्याला रोवायच्या आहेत। रोवताना त्याचा 3/4 भाग खाली जाईल आणि मग वर साधारण 3 ते 4 डोळ्याचा भाग त्या काडीचा वर राहील अशा हिशोबाने आपल्याला लागवड करायची आहे। लागवडीचं अंतर याचं जर बघितलं तुम्ही तर 2 बाय 1 फुटावर जर याची लागवड घेतली तुम्ही तर याच्यामध्ये सलग लागवड करायची आहे आणि नंतर मग याला पाणी भरायचं आहे। होय, याला पूर्ण जमिनीवर पाणी लागतं। म्हणजे जो काडी 3 ते 4 डोळ्याची आपण वर ठेवलेली आहे त्याचा 1 ते 2 डोळा बुडावा इथपर्यंत आपल्याला पाणी जे आहे ते शेतामध्ये भरायचं आहे। साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर या डोळ्यांना फुटवे फुटायला चालू होतात। शेतकरी बंधूंनो, नर्सरी मॅनेजमेंटमध्ये सुरुवातीला आपल्याला याला फक्त युरिया द्यायचा आहे आणि ही झाडं जी आहेत ती साधारणतः 7 ते 8 महिन्यामध्ये लागवडी योग्य तयार होत असतात। याचं डिसेंबरच्या दरम्यान ही झाडं जी आहेत ती आपली पूर्ण पानगळ करत असतात आणि अशी पानगळ झालेली साधारणतः 8 ते 12 फुटांची उंचीची झाडं जी आहेत ती रोपं लागवडीसाठी आपण वापरत असतो। मग ही ज्यावेळेस नर्सरीमध्ये असतात त्यावेळेस याच्या कटिंग ज्या आहेत त्या मुळापासून याची जी आहे ती कटिंग होत असते, म्हणजे काढून घेतलं जातं हे झाड आणि मग ते आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी 20-20 झाडांचे गठ्ठे बांधले जातात। त्याला थोडी खाली मुळं असतात आणि अशा पद्धतीने ते खांदून काढल्यानंतर त्याचे 20-20 झाडांचे गठ्ठे बांधून ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आपल्याला न्यावे लागतात। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे
तो या नर्सरीचा ट्रान्सपोर्टेशनचा आहे. त्याच्यामुळे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत पंजाब हरियाणा त्या भागातले, तर ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने ट्रॉलीच्या मदतीनं ही वाहतूक जी आहे ती एका जिल्ह्याच्या मध्येच पेरीफेरीमध्ये ते करत असतात. साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही ही झाडं नर्सरीतून खांदून नेलेली आहेत त्यावेळेस ती ज्यावेळेस तुमच्या घरी लागवडीला नेली असतात त्यावेळेस 3 ते 5 दिवस कंप्लिटली ही झाडं जी आहेत ती पाण्यामध्ये तुम्हाला बुडून ठेवायची आहेत. पाण्यात बुडून ठेवल्या कारणामुळे या वृक्षामध्ये पाणी आतपर्यंत शोषलं जाते आणि संपूर्ण डोळे जे आहेत ते सुप्त अवस्थेमधून बाहेर पडत असतात. व्हरायटींचा जर विचार केला तर प्रामुख्याने सुरुवातीला G3 आणि G48 या व्हरायट्या सुरुवातीला घेतल्या जायच्या. पण जसं जसं तंत्रज्ञान बदलत गेलं तसं वॅमकोच्या सीडलिंग कंपनीनं जे ह्या नर्सऱ्या तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने 108, 109, 110, 111, 112, 113 आणि आता लेटेस्टमध्ये 114 या क्रमांकाच्या व्हरायटीज ज्या आहेत त्या पॉप्युलरमध्ये आपल्याला प्रामुख्याने तेथील भागांमध्ये पाहायला भेटतात. शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस ही नर्सरी पूर्णतः 4-5 दिवसानंतर तुमच्या आणलेल्या रोपांची नर्सरी तुमच्या शेतामध्ये तयार असतील त्यावेळेस आता आपल्याला पूर्वतयारी म्हणून समतल जमिनीमध्ये याची लागवड करायची आहे. समतल जमिनीमध्ये लागवड करण्याचं भात खचरांमध्ये स्पेशली पंजाब साईडला तांदूळ पण बऱ्यापैकी होतो त्याच्यामुळे भात खचरांमध्ये याची लागवड प्रामुख्याने केली जाते. त्याचं कारण म्हणजे जमीन एकतर समतल असते आणि पॉप्युलर लावल्यानंतर हे कमीत कमी 3 पाणी जे आहेत ते पूर्णतः आपल्याला जमिनीच्या लेवलला 1 फूट पाणी पूर्ण शेतामध्ये ठेवावं लागतं. आणि भात खचरामध्ये तुम्हाला माहिती आहे की जमिनीची पडलिंग केल्या जाते, माती पूर्ण मोकळी केल्या जाते, पाणी तिथे जे आहे ते खाली झिरपत नाही आणि म्हणून शेतामध्ये आपल्याला 1 ते 1.5 फूट पाणी ठेवायचं असतं. म्हणून समतल भात कचरांच्या जमिनीमध्ये पॉप्युलरची लागवड जी आहे ती आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटते. कारण की सुरुवातीचे 2 ते 3 महिने या झाडाला जमिनीमध्ये ओल असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर ही झाडं वाळून जातात, सुकून जातात आणि त्या झाडांची मर होते आणि परत नांग्या भरणे जो आपल्या इकडे प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये, तर आपल्याला परत 12 ते 15 फुटांची झाडं नर्सरीतून आणावी लागतात आणि परत तिथं रिप्लांट करावी लागतात. मग लागवडीसाठी याची तयारी कशी आहे तर प्रामुख्याने ड्रिल मशीनच्या सहाय्याने याच्यामध्ये खड्डे घेतले जातात. साधारणतः 2 ते 5 इंचाचं जे ड्रिल मशीन आहे, आगार जे आहे सॉईल आगार, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला 2.5 ते 3 फूट याला खड्डा घ्यायचा आहे छोटासा. खड्ड्याची गोलाई जी आहे ती तुमची साधारणतः 3 ते 5 इंचाची असेल तरी सफिशियंट आहे. कारण याच्या काड्या ज्या आहेत, स्टेम जे आहे लागवडीचं 12 ते 15 फुटाचं, हे फक्त 3 इंचाचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला आरामशीर त्या खड्ड्यामध्ये ती काडी रोवायची आहे. तर 2.5 ते 3 फुटाचा खड्डा ज्यावेळेस तुम्ही आगार मशीननी घेता त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये हे जे पॉप्युलरचं जे झाड आहे हे झाड आपल्याला त्याच्यामध्ये सेंटरला मधोमध रोवायचं आहे. आणि त्याची जी मुळं आहेत साधारण 2 ते 3 मुळं याला खाली असतात, ती जमिनीमध्ये आपल्याला थोडीशी खाली काडी रोवायची आहे आणि मग हलक्या हाताने माती जी आहे ती आपल्याला ढकलायची आहे. याचा साधारणतः अर्धा फुटाचा खड्डा भरून झाल्यानंतर मातीनं याला दाबायचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला हा मुद्दा आहे की जी माती आपण त्या खड्ड्यामध्ये हळूहळू भरत असतो ती पक्की दाबायची नाही आहे, ती साधी एक काठी घ्यायची आहे आणि त्याने थोडीशी ठोकायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं, एक 2 ते 4 लिटर पाणी आपल्याला या मातीमध्ये टाकायचं आणि तो जो मातीचा पूर्ण ओलावा आहे तो खालपर्यंत मुळांपर्यंत गेला पाहिजे. हे याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं करण्याची प्रोसेस आहे. असं जर तुम्ही केलं नाही तर त्याच्या मुळांपर्यंत पाणी जर गेलं नाही तर ते झाड तुम्हाला पुढच्या 1-2 महिन्यात 100% वाळलेलं दिसेल. मग असंच थोडं थोडं माती टाकत पाणी टाकत हे झाड जे आहे आपल्याला हा खड्डा पूर्ण भरून घ्यायचा आहे आणि सर्व झाडं जी आहेत ही अशा पद्धतीनंच आपल्याला लावायची आहेत. मग आता लावताना शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की झाडाचं अंतर काय असावं आणि एका एकरमध्ये झाडे किती बसतात. तर याच्यामध्ये बघितण्यात आलं की सुरुवातीला शेतकरी झाडांची संख्या जास्त बसेल आणि उत्पन्न जास्त मिळेल या अपेक्षेने जवळजवळ लागवड करायची. म्हणजे साधारणतः 7x7 असेल, 10x7 असेल, अशा पद्धतीने याची लागवड व्हायची. पण त्या याच्यामध्ये फक्त झाडं उंच वाढायची, त्याचा घेर बनत नव्हता. मग हळूहळू शेतकऱ्यांच्या हे लक्षात आलं आणि मग पॉप्युलरच्या झाडांचं अंतर देखील वाढत चाललं.
आता बेस्ट ऑफ द बेस्ट अंतर जर पाहिलं तर 14x14चं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 222 ते 225 झाडं साधारणतः एकरी बसतील. पण तुम्ही समजा 14x10 केलं किंवा 10x10 केलं तर त्याच्यामध्ये झाडांची संख्या देखील तुम्हाला थोडीशी वाढताना दिसते. मग त्याला मॅच्युरिटी पिरियड देखील तुमचा 1-2 वर्षांनी निश्चितच वाढणार आहे. म्हणून झाडांची संख्या जेवढी कमी, साधारणतः एक 12x12चं अंतर जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं तर मला वाटते साधारणतः 350 झाडांच्या आसपास तुमचं 350 ते 450 झाडं तुमची एका एकरमध्ये बसतील. आणि जेणेकरून आपल्याला देखील चांगलं उत्पन्न या झाडांच्या माध्यमातून मिळेलच. मग ही जी झाडं आहेत याला वन्य प्राण्यांचा त्रास होऊ नये म्हणून आता भात खचरात ही लागवड केल्यामुळे भाताचं तण जे असतं, जे काड असतं उरलेलं, तर ते इथे आपल्याला त्या खोडांवर 3 ते 4 फुटापर्यंत आपल्याला भाताच्या पेंड्यांचं काड जे आहे ते तुम्हाला लावून घ्यायचे. का तर नीलगाय असतील, हरणं असतील किंवा इतर काही प्राणी असतील, तुमचे डुकरं असतील वगैरे, तर हे झाडांच्या सालीला आपलं अंग घासतात आणि त्याच्यामुळं त्याच्यावरची जी नाजूक साल आहे ती साल जी आहे ती पूर्ण खरवडल्या जाते आणि ते झाड जे आहे ते उष्णतेच्या आघाताने इथे मरण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला भाताच्या चरांमध्ये जे उरलेलं काड असतं ते आपल्याला 3 ते 4 फुटापर्यंत याला चांगल्या पद्धतीनं बांधून घ्यायचं आहे. रोपांच्या किमतीचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने 25 ते 30 रुपयाला एक स्टेम आपल्याला 12 ते 15 फुटापर्यंतचा उंचीचा साधारणतः आपल्याला मिळतो. लागवडीचा जो वेळ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपण जनरली फळझाडांची किंवा झाडांची लागवड करायची असेल तर जून जुलैचा पिरियड पावसाच्या काळातला हा उत्तम पिरियड आपल्या लागवडीसाठी असतो. कारण त्यावेळेस झाड पावसाच्या पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सेट होतं. पण इथे पॉप्युलरची लागवड जी करायची आहे प्रामुख्याने शेतकरी बंधूंनो, ती डिसेंबर ते जानेवारी हा योग्य पिरियड पॉप्युलरच्या लागवडीचा मानला जातो. ज्यावेळेस तुमचं धान जे आहे पावसाळ्यामधून निघून गेलेलं असतं, जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओला असतो आणि या ओलीच्या याच्यामध्येच आपल्याला परत 15 दिवसांनी याला पूर्ण फ्लडनी पाणी 1 ते 1.5 फूट जमिनीच्या वर ठेवायचं असतं. त्याच्यामुळे जानेवारी फेब्रुवारीचा महिना हा योग्य आहे. रोपं लागवड करत असताना त्याची जी काडी आहे ती पूर्ण पानं विरहित असते, पूर्ण पानं त्याची गळालेली असतात. आणि अशी झाडं जी आहेत आपण लावल्यानंतर साधारणतः मार्च-एप्रिल म्हणजे जो वसंत ऋतूचा काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला या झाडाला पानं फुटायला चालू होतात. आणि ही झाडं जी आहेत ती साधारणतः 7 ते 10 महिन्यामध्ये एक 8 ते 10 फुटाची अजून उंचीने वाढतात. म्हणजे साधारणतः 15 ते 20 फुटाचं जे झाड असतं ते परत पानं फुटल्यानंतर पुढच्या 8 महिन्यामध्ये आणखी 15 ते 20 फूट वाढतं. तर अशी पद्धतीनं हे फास्ट वाढणारं पॉप्युलर वृक्ष आहे. प्रामुख्याने प्लाय इंडस्ट्रीमध्ये याचा उपयोग होत असल्यामुळं तसं हे लाकूड वजनाने हलकं असतं आणि त्याच्यामुळे ते झाड जे आहे ते फार झपाट्याने वाढतं. आता याच्यामध्ये ज्यावेळेस पहिल्या 3-4 महिन्यामध्ये आपल्याला दर 15 ते 20 दिवसानंतर याला पूर्ण पाणी याच्यामध्ये शेतामध्ये साचवून ठेवावं लागतं, जेणेकरून ही झाडाची जी मुळं आहेत ती चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतील आणि झाड जे आहे ते देखील झपाट्यानं ग्रोथ पकडेल. आता याच्यामध्ये साधारणतः शेतकरी बंधूंना आंतरपिकाचा समावेश असतो. कारण लागवडीचं अंतर आपण पाहिलं हे बऱ्यापैकी चांगलं आहे. त्याच्यामध्ये कुठलीही आंतरपिकं जी आहेत ती प्रामुख्याने घेतली जातात. त्याच्यामध्ये गहू असेल किंवा त्याच्या तिकडचं जे आहेत प्रामुख्याने पिकं, मोहरी असेल, त्याच्यामध्ये आपल्या इकडं देखील आपण बऱ्यापैकी वेगवेगळी पिकं याच्यामध्ये घेऊ शकतो. जसं मका असेल, ऊस आहे. सगळ्यात प्रेफरेबली पॉप्युलरमध्ये तुम्ही जर ऊसाची लागवड केली तर ऊसाला जो आपण डोस देत असतो त्या डोसेससोबत पॉप्युलर देखील आपलं अन्न जे आहे त्या डोसेसमधूनच घेत असतं. म्हणून ऊसाच्या क्षेत्रांमध्ये पॉप्युलरची लागवड जी आहे ते अतिशय झपाट्याने चांगले रिझल्ट्स आपल्याला तिथे मिळालेले आहेत. म्हणून मॅक्झिमम शेतकरी ही ऊसासोबतच पॉप्युलरची लागवड देखील करत असतात. चांगल्या पद्धतीची रोपं जर तुम्ही चांगल्या नर्सरीतून आणली असतील तर साधारणतः 4 ते 5 वर्षामध्ये तुमचं पॉप्युलरचं जे पीक आहे ते पूर्ण वृक्ष तयार होण्यास तुम्हाला लक्षात येईल. या झाडांना साईड फांद्या जास्त नसतात. सुरूच्या झाडांना जशा फांद्या असतात साधारणतः 4 ते 5 फूट लांबीच्या, त्या एकाड एक झिगझॅग पद्धतीनं या फांद्या येतात. हाताच्या अंगठ्याच्या जाडीच्या फांद्या या असतात. पहिल्या 10 फुटापर्यंत आपल्याला फांद्या ज्या आहेत त्या कट करायच्यात, कारण की आपला जो ट्रॅक्टर आहे तो देखील आपल्याला मधून चालवायचा आहे. या ट्रॅक्टरला ह्या फांद्या लागून आहेत म्हणून आपण 10 फुटापर्यंत पॉप्युलरच्या झाडाच्या फांद्या कट करत असतो. त्याच्या पुढे त्या फांद्या तशाच राहतात आणि याची पानगळ जी असते ती साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यापर्यंत याची पानगळ होत असते. त्याच्यामुळे ही झाडं फक्त बिना पाण्याच्या पानांची जी आहेत ती आपल्याला दिसतात साधारणतः डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत. आणि मग मार्च नंतर
परत या झाडांना पानं फुटायला चालू होतात आणि पान गळत असल्यामुळे आपल्याला एक सुंदर प्रकारचं सेंद्रिय कर्ब देखील पानांच्या माध्यमातून जमिनीमध्ये पॉप्युलरच्या झाडांचा आपल्याला मिळणार आहे. तो पण एक फार महत्त्वाचा मुद्दा सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर मग बघूया आता शेवटला खर्च आणि उत्पादनाचं साधारणतः गुणोत्तर कसं आहे याचं किंवा एक अंदाज कसा आहे. साधारणतः 30 रुपयाला एक झाड आपण पकडलं, 300 ते 350 झाडं लागतात. एक चांगल्या पद्धतीची लागवड असेल तर 350-400 झाडं आपण जर पकडली समजा तर एक साधारणतः 12,000 रुपये रोपांची कॉस्टिंग झाली आणि खतं औषधं इतर सगळ्या गोष्टी पकडल्या तर एक साधारणतः 30 ते 40,000 रुपयापर्यंत आपल्याला याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते लागवडीचं जाणार आहे. दरवर्षी आपल्याला पाणी मुबलक असलेल्या ठिकाणीच पॉप्युलर वृक्षांची लागवड करायची आहे, कारण याला सुरुवातीच्या 3-4 महिने पाणी खूप चांगल्या पद्धतीनं लागतं. जमिनीमध्ये आपल्याला ते खतरा करून त्याच्यात ते पूर्ण पाणी भरावं लागतं. म्हणून आपल्याला समतल असणाऱ्या जमिनीमध्येच फक्त भात कचराच्या ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी या लागवडी पाण्यात भेटलेल्या आहेत. आता लाकडाचं उत्पादन कसं आहे तर लाकूड जे आहे ते वजनाने हलकं असल्याकारणानं 40 ते 50 फूट उंचीचं हे झाड वाढत असतं आणि एका झाडाचं वजन सर्वसाधारणपणे 3 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळतं. मग आपण एकरी जर आपली 400 झाडं असतील आणि 3 क्विंटल जर एका झाडापासून आपल्याला वजन मिळत असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला आज मंडीचा जो रेट आहे तो 700 रुपयापासून ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आहे. म्हणजे हा प्रामुख्याने रेट जो असतो तो त्याच्या गोलाईवर डिपेंड असतो. कमीत कमी 24 इंचाची गोलाई आपल्याला कटिंगसाठी पाहिजेच आहे कृषी मित्रांनो, आणि म्हणून 24 इंचाच्या पुढची जी झाडं आहेत त्या झाडांचा रेट आपल्याला 1000 रुपयाच्या पुढे प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळतो. मग एक झाड जर 3 क्विंटल रेट देत असेल, 3 क्विंटल तुम्हाला माल देत असेल तर साधारणतः ॲव्हरेज रेट जर आपण 1000 रुपयेच पकडले तर साधारण 3000 रुपयाचं तुम्हाला एक झाड जे आहे ते तुम्हाला इथे मिळणार. मग सुरुवातीला लागवड खर्च आपण पाहिला होता. लागवडीच्या पहिल्या वर्षीचा याचा खर्च 30,000 रुपये आहे आणि पुढच्या प्रत्येक वर्षी साधारणतः 15,000 ते 20,000 रुपयाचा सर्वसाधारण खर्च आपल्याला याच्यामध्ये खतं औषधांचा येणार आहे, मजुरीचा देखील येणार आहे. तर 5 वर्षाचं पीक जर पकडलं तर सर्वसाधारणतः 1.25 लाख रुपये या पॉप्युलर नावाच्या वृक्षाची शेती 1 एकरमध्ये करायला आपल्याला येणार आहे, 1 ते 1.25 लाख रुपये. आणि उत्पन्नाची बाब बघता 3,000 रुपयाचं जर आपण एक झाड पकडलं तर आपल्याला 350 झाडं आपण चांगल्या पद्धतीने आपण जर पकडली तर आपल्याला 350 गुणिले 3,000 रुपये प्रति झाड एक साधारणतः 10.5-11 लाख रुपयाचं जे उत्पन्न आहे ते आपल्याला सहजरित्या याच्यातून मिळेल. 1.25 लाख रुपये त्याचा खर्च काढला तर एक साधारणतः आपल्याला 10 लाख रुपये नेट उत्पन्न 5 वर्षामध्ये मिळायला पॉप्युलर नावाच्या वृक्ष शेतीतून वनकरणामध्ये काहीही हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात आता पॉप्युलरची लागवड आपल्याकडे नाही, पण काही प्रगतशील शेतकरी हे नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतात. त्या अनुषंगाने पॉप्युलर नावाच्या वृक्षाची शेती महाराष्ट्रात होऊ शकते का, किंवा रत्नागिरीसारख्या एरियांमध्ये किंवा कर्जत असतील, मुंबईच्या आजूबाजूला जे भात शेतीची जमिनी आहेत किंवा श्रीगोंदा असेल, आपल्याकडे चंद्रपूरसारखा एरिया असेल, अशा ठिकाणी आपल्याला लागवड करता येऊ शकते का, याचं देखील निश्चितच आपल्याला काही भागांमध्ये ट्रायल बेसिसवर याची लागवड करून हे प्लॉट किती वर्षामध्ये तयार होतात आणि याला आपल्याकडच्या ज्या प्लाय इंडस्ट्री आहेत त्याला आपल्याला मार्केटिंग आपण करता येऊ शकतं का, याचा देखील आपल्याला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. महोगनी शेती करार पद्धतीनं आम्ही मागच्या 7-8 वर्षापासून करत आहोत. त्यासोबतच इतर काही ऑप्शन देखील शेतकऱ्यांना मिळावे, त्याचा अभ्यास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा अशी मनशा असल्याकारणानं हा व्हिडिओ आम्ही जो आहे तो इथे बनवलेला आहे. याचं प्रामुख्याने जे मार्केट आहे ते यमुनानगर इथे आहे, कारण इथे लाकडाची मंडी सेपरेट भरल्या जाते आणि तिथे दिवसाला तुम्हाला 700 ते 800 ट्रॉली ट्रॅक्टरच्या तुम्हाला लाकडाची वाहतूक जी आहे त्या मंडीमध्ये झालेली दिसेल. तर तिथल्या एरियामध्ये त्याच्या मंडी विकसित झाल्यामुळे आजूबाजूला शेतकऱ्यांनी त्याच्या लागवडी केलेल्या आहेत. आपल्याकडे प्लाय इंडस्ट्रीज ह्या प्रामुख्याने गुजरात आणि इतर भागांमध्ये असल्याकारणानं आपल्याला देखील तशा पद्धतीनं लागवडी करत असताना मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून वाहतूक आणि इतर गोष्टींचा विचार करून आपल्याला ह्या लागवडी कराव्या लागतील. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ ऐकलेला आहे. तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला
आणखी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन वनशेतीमधील विविध प्रकारच्या शेतीमध्ये आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न करू. पुढच्या काही एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला उरलेली इतर पिकं जसं सुबाबूळ असेल, निलगिरी असेल, मिलियाडुबिया असतील याचा देखील इकॉनॉमिक्स, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, त्याचं मार्केटिंग याच्यावर देखील तुम्हाला सविस्तर असे व्हिडिओ आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आमचा मूळ गाभा तर महोगनीचा आहेच आहे, पण त्याखेरीज महोगनीसोबत इतर काही ऑप्शनचा जर तुमच्याकडे अभ्यास तुम्ही ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही तुम्हाला जी महोगनीच सजेस्ट करतो त्याच्यामध्ये तुम्हाला किती पैसे होणार आहेत त्या अनुषंगाने तुम्ही त्या पद्धतीनं काम जे आहे ते आपण करणार आहोत. आणि म्हणून अशाच पुढील ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या सदरांमध्ये तुम्ही आमच्याशी जुडून राहावं, वारंवार तुम्ही आमचे व्हिडिओ पाहावेत. त्यासाठी परत एकदा रिक्वेस्ट करतो की आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच बहारदार व्हिडिओ बघण्यासाठी विजय कुलकर्णींना नेहमी प्रोत्साहित करा. मी माझा नंबर इथे देतो. श्रीराम एंटरप्राइजेस 9011355454. विजय कुलकर्णी MSc ॲग्री आहे आणि गेल्या 6 वर्षापासून महोगनी करार शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या इतर बांधवांपर्यंत पण हा व्हिडिओ पाठवा आणि पुढील आणखी ॲग्रो फॉरेस्ट्रीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करत राहा. धन्यवाद.